Hello students, if you want to watch our new videos, then don't forget to subscribe our channel and press the bell icon. Hello students, in this period we are going to learn about a new moral story of the 6th standard. So listen very carefully. When you watch this video, that time you need to put your English textbook in front of you. Therefore, you can understand this lesson very easily. So let me explain here about this lesson. Listen very carefully. The mouse merchant म्हणजे काय? उंदराचा व्यापारी. Once a rich merchant was scolding his lazy son. एकदा एक श्रीमंत व्यापारी त्याच्या आळशी मुलाची खरडपट्टी काढत होता म्हणजे त्याला चांगला खडसावत होता. आय गिव्ह यू सो मच मनी टू स्टार्ट अ बिझनेस. मी तुला हा व्यवसाय सुरू करण्यासाठी एवढे पैसे दिले. अँड एट यू हॅव नॉट अर्न एनिथिंग. आणि तरीही तू काहीच कमावले नाहीस, काहीच मिळकत मिळवली नाहीस. यू आर गुड फॉर नथिंग. तू अगदी कुचकामी आहेस. म्हणजे चांगलं न करण्यामध्ये, कुठलंही काम न करण्यामध्ये तू चांगला नाहीस, म्हणजे तू कुचकामी आहेस. लुक ॲट धिस डेड माऊस. या मेलेल्या उंदराकडे पहा. अ कॅपेबल मॅन कॅन स्टार्ट अ बिझनेस इवन विथ समथिंग ॲज युजलेस ॲज धिस. एखादा कार्यक्षम म्हणजे काय? कॅपेबल म्हणजे सक्षम. एखादा सक्षम माणूस किंवा व्यक्ती अशा एखाद्या निरुपयोगी वस्तूपासून सुद्धा व्यवसाय सुरू करू शकतो. आणि तुला एवढे पैसे दिले तरी तू काहीही कमवलं नाहीस. नेक्स्ट पॅराग्राफ. सोमदत्ता हु वॉज अ पुअर ऑर्फन बॉय हर्ड हिज वर्ड्स. सोमदत्त या गरीब अनाथ मुलाने त्याचे हे शब्द ऐकले. ही वेंट इन अँड रिक्वेस्टेड द मर्चंट. तो आत गेला आणि त्या व्यापाऱ्याला त्याने विनंती केली. प्लीज लेंड मी धिस माऊस ॲज कॅपिटल अँड आय विल ट्राय माय लक. तो आतमध्ये गेला आणि त्या आतमध्ये जाऊन त्या सोमदत्तने त्या व्यापाऱ्याला विनंती केली. काय विनंती केली? कृपया मला हा उंदीर भांडवल म्हणून उसना द्या आणि मी माझे नशीब आजमावतो. द मर्चंट बस्ट आउट लाफिंग. तो व्यापारी मोठ्याने खदखदून हसला. बट स्टील ही गेव द माऊस टू सोमदत्त अँड टूक द रिसिप्ट दॅट सोमदत्त रोट आउट टू हिम. परंतु तरीही त्या व्यापाऱ्याने तो उंदीर सोमदत्तला दिला आणि सोमदत्तने त्याला लिहून दिलेली पावती त्या व्यापाऱ्याने घेतली. सोमदत्त वॉज वॉकिंग डाऊन द स्ट्रीट विथ द डेड माऊस इन हिज हँड. तो मेलेला उंदीर हातात घेऊन सोमदत्त रस्त्याने चालत होता. वेन अनादर शॉपकीपर कॉल हिम. तेव्हाच एका दुसऱ्या दुकानदारांनी त्याला बोलावले. कम हिअर बॉय. इकडे ये मुला. आय नीड द माऊस टू फीड माय कॅट. माझ्या मांजराला खाऊ घालण्यासाठी मला हा उंदीर पाहिजे. आय विल गिव्ह यू 2 हँडफुल ऑफ ग्राम फॉर इट. त्या बदल्यात मी तुला 2 मुठभर हरभरे दे. सोमदत्त ॲक्सेप्टेड द ग्राम. मग सोमदत्तने ते हरभरे स्वीकारले. ॲट होम. घरी सोमदत्त रोस्टेड द ग्राम वेल. मग घरी त्या सोमदत्तने ते हरभरे चांगल्या प्रकारे भाजले. देन ही टूक अ पिचर ऑफ वॉटर अँड स्टूड ॲट द क्रॉस रोड्स विथ हिज ग्राम अँड वॉटर. मग हरभरे भाजल्यानंतर त्याने काय केलं? नंतर त्याने पाण्याची एक सुरई घेतली आणि त्याच्या हरभऱ्यांसह आणि पाण्यासह रस्त्यांच्या फाट्यावर उभा राहिला. ही वेटेड फॉर अ लॉंग टाईम. त्याने खूप वेळ प्रतीक्षा केली.
इन द इव्हिनिंग वेन द लेबरर्स वे रिटर्निंग फ्रॉम द वूड, संध्याकाळी मजूर लोक जंगलातून परत येत असताना दे सॉ द बॉय विथ रोस्ट ग्राम अँड वॉटर, त्यांनी भाजलेले हरभरे आणि पाणी घेऊन असलेल्या त्या मुलाला पाहिले. सोमदत्त ऑफर्ड देम द ग्राम अँड वॉटर पोलाइटली. मग सोमदत्तने ते हरभरे आणि पाणी त्या कारागिरांना, त्या लेबरला अगदी विनम्रपणे देऊ केले. बट वी हॅव नो मनी, परंतु आमच्याकडे पैसे नाहीत. 2 sticks ऑफ वूड इज ऑल वी कॅन गिव, म्हणजे आम्ही या बदल्यामध्ये फक्त लाकडाच्या 2 काठ्या देऊ शकतो. दॅट्स अ गुड पेमेंट फॉर दिस सिम्पल फेअर, या साध्या भोजनाकरिता ही चांगली बिदागी आहे किंवा चांगलं मूल्य आहे. एक्सक्लेम सोमदत्त, सोमदत्तने त्या ठिकाणी त्यांना स्पष्टीकरण दिले किंवा सोमदत्तने त्या ठिकाणी त्यांच्या त्या विधानाला प्रत्युत्तर दिले. बाय ॲक्सेप्टिंग 2 sticks फ्रॉम इच लेबरर, सोमदत्त कलेक्टेड अ स्मॉल बंडल ऑफ स्टिक्स. पहा, प्रत्येक मजुराकडून 2 काठ्या घेऊन सोमदत्तने काठ्यांची एक मोळी गोळा केली, एक मोळी तयार केली. ही टूक द बंडल टू द मार्केट, त्याने ती मोळी बाजारात नेली. सोल्ड इट अँड बॉट सम मोर ग्राम विथ इट, त्यांनी ती मोळी बाजारात नेली, ती विकली आणि त्यातून त्याने आणखी काही हरभरे आणले. सोमदत्त डिड दिस एव्हरी डे, सोमदत्तने असे दर दिवशी करू लागला. काय करू लागला दर दिवशी? तो दर दिवशी हरभऱ्यांच्या बदल्यामध्ये काठ्या घेऊ लागला, त्याची मोळी तयार करू लागला, तो मार्केटमध्ये विकू लागला आणि त्याच्या बदल्यामध्ये तो त्या मिळालेल्या पैशातून हरभरे घेऊ लागला. मग सोमदत्तने असे दर दिवशी करू लागला. सोमदत्त डिड दिस एव्हरी डे. ही बिकेम वेल नोन अमॉंग द लेबरर्स ॲज द नाईस बॉय who offered tasty gram and refreshing water just for a couple of sticks. तो मजुरामध्ये केवळ 2 काठ्यांकरिता 14 हरभरे व ताजे पाणी देणारा छानसा मुलगा म्हणून प्रसिद्ध झाला. म्हणजे केवळ 2 काठ्यांमध्ये हा मुलगा काय करतो, अगदी 14 हरभरे आणि ताजे पाणी देतो, असा म्हणून तो त्या ठिकाणी त्या लेबररमध्ये, त्या मजुरामध्ये प्रसिद्ध झाला, वेल नोन झाला. Many of them began to buy his gram every day on their way back from the woods. त्यांच्यापैकी अनेक जण जंगलातून परत येताना त्याचे हरभरे दर दिवशी विकत घेऊ लागले. सोमदत्त got several bundles of sticks every day because now he had so many customers. सोमदत्त दर दिवशी काठ्यांच्या अनेक मोळ्या मिळू लागल्या, त्यामुळे त्याला आता भरपूर ग्राहक मिळू लागले होते. काय झालं, सोमदत्तला दर दिवशी अनेक काठ्यांच्या मोळ्या लागल्या, म्हणजे काठ्यांच्या मोळ्या त्याला मिळू लागल्या, त्याच्यामुळे त्याचे कस्टमर वाढले. वन्स व्हेन सोमदत्त वॉज सेलिंग द स्टिक्स इन द मार्केट, एकदा बाजारात सोमदत्त त्या काठ्या विकत असताना ही मेट अ पॉटर, त्याला एक कुंभार भेटला. ही नीडेड वूड टू बर्न इन हिज फर्नास, त्याला आपल्या भट्टीत जाळण्याकरिता लाकडी पाहिजे होती. कोणाला? त्या कुंभाराला. त्याला मार्केटमध्ये सोमदत्तला अचानक कुंभार भेटला आणि त्या कुंभाराला त्याच्या भट्टीमध्ये जाळण्याकरिता लाकडी पाहिजे होती. इन रिटर्न फॉर द टिक्स ही गेव सोमदत्त पॉट्स फॉर हिज ग्राम अँड अ फ्यू पिचर फॉर द वॉटर. मग त्या काठ्यांच्या बदल्यामध्ये त्या कुंभाराने सोमदत्तला हरभऱ्यांकरिता मातीची भांडी आणि पाण्याकरिता थोड्या सुरया दिल्या. सोमदत्त डिड नॉट वेस्ट एनी मनी, सोमदत्तने कोणतेही पैसे वाया घालवले नाहीत किंवा त्याला पैसा वाया घालवायचा नव्हता. ही वर्क हार्ड टू सेल द वूड इन द मॉर्निंग अँड द ग्राम इन द इव्हिनिंग. तो सकाळी लाकडे विकण्याकरिता आणि संध्याकाळी हरभरे विकण्याकरिता खूप मेहनत करू लागला. वन डे, एके दिवस, he had enough money to buy all the wood from the laborers. बघा, एक दिवस त्याच्याकडे एवढा पैसा झाला, त्याच्याकडे त्या मजुरांकडून सर्वच्या सर्व लाकडे विकत घेण्याएवढे पैसे जमा झाले. म्हणजे एके दिवशी त्याच्याकडे एवढे पैसे जमा झाले की तो ते जे मजूर आहेत त्या मजुरांकडले
सर्वचे सर्व लाकडे विकत घेऊ शकत होता. एवढे पैसे त्याच्याकडे जमा झाले. ही सोल्ड इट ॲट अ गुड प्राइस इन द मार्केट. त्याने ती लाकडे त्या बाजारामध्ये अगदी चांगल्या किमतीमध्ये विकली. आफ्टर सम टाइम, काही वेळानंतर, ही इवन सेटअप हिज ओन शॉप इन द मार्केट. काही काळानंतर त्याने बाजारामध्ये स्वतःच्या मालकीचे दुकान सुद्धा उभे केले. ही वॉज ऑलवेज पोलाइट टू हिज कस्टमर्स. तो आपल्या ग्राहकाशी नेहमी नम्रपणे वागत असे. सम ऑफ देम पेड हिम कॅश व्हाईल ऑदर्स पेड हिम इन काइंड. त्या ग्राहकांपैकी, सम ऑफ देम म्हणजे त्या ग्राहकांपैकी काही जण त्याला रोख पैसे देत असत, तर काही जण त्याला वस्तूंच्या स्वरूपात किंमत देत असत. दे गेव हिम वॉट एव्हर आर्टिकल्स दे कुड ऑफर. ज्या ज्या वस्तू त्यांना देता येऊ शकतील त्या त्या वस्तू ते त्याला देत असत. सोमदत्त ऑलवेज फाउंड सम वे ऑफ सेलिंग द आर्टिकल्स टू दोज हू नीडेड देम. सोमदत्त नेहमीच त्या वस्तू गरज असलेल्या लोकांना विकण्याचा कोणता तरी मार्ग शोधत असे. म्हणजे जे कस्टमरला, ग्राहकांना ज्या वस्तूंची गरज आहे त्या वस्तू त्यांना देण्यासाठी, विकण्यासाठी तो नेहमी मार्ग शोधत असे. आफ्टर अ फ्यू इयर्स, काही वर्षानंतर, सोमदत्त बिकम अ वेल्दी मर्चंट इन द टाउन. सोमदत्त त्या शहरातील एक श्रीमंत व्यापारी बनला. वन डे, एके दिवशी, ही आस्क्ड द गोल्डस्मिथ टू मेक हिम अ स्मॉल गोल्डन माउस. एके दिवशी त्याने एका सोनाराला त्याच्यासाठी एक लहान सोन्याचा उंदीर तयार करायला सांगितले. गोल्डस्मिथ म्हणजे सोनार. ही टूक द माउस टू द रिच मर्चंट. त्याने उंदीर तयार केला आणि ते उंदीर त्या श्रीमंत व्यापाऱ्याकडे घेऊन गेला. म्हणजे सोन्याचा जो उंदीर होता, तो सोन्याचा उंदीर सोमदत्त एका श्रीमंत व्यापाऱ्याकडे घेऊन गेला. आय हॅड बॉर्ड अ डेड माउस फ्रॉम यू ॲज कॅपिटल मेनी इयर्स ॲगो. बऱ्याच वर्षापूर्वी मी तुमच्याकडून भांडवल म्हणून एक मेलेले उंदीर उसना घेतला होता. टुडे आय हॅव कम टू रिटर्न इट. आज मी तो तुम्हाला परत करायला आलो आहे. प्लीज ॲक्सेप्ट धिस गोल्डन माउस. कृपया सोन्याचा उंदीर स्वीकारा. कृपया हा सोन्याचा उंदीर तुम्ही स्वीकारा. द रिच मर्चंट वॉज ग्रेटली सरप्राइज्ड. तो श्रीमंत व्यापारी अत्यंत आश्चर्यचकित झाला. ही वॉज सो इम्प्रेस्ड विथ सोमदत्त बिझनेस स्किल दॅट ही गेव हिम हिज ओन डॉटर इन मॅरेज. सोमदत्त त्या व्यापारी कौशल्याने तो एवढा प्रभावित झाला की त्याने त्याच्या स्वतःच्या मुलीसोबत त्याचे लग्न लावून दिले. थस अशा प्रकारे सोमदत्त, who was a poor orphan boy, earned money and respect due to his intelligence, hard work and politeness. अशा प्रकारे गरीब अनाथ असलेल्या सोमदत्तने त्याची बुद्धिमत्ता, मेहनत आणि नम्रता यामुळे पैसा आणि सन्मान मिळवला. इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता, हार्डवर्क म्हणजे मेहनत आणि पोलाइटनेस म्हणजेच नम्रता. It is not known whether the rich man's son learnt any of the skill from सोमदत्त. त्या श्रीमंत माणसाचा मुलगा सोमदत्तकडून काही कौशल्य शिकला की नाही ते समजले नाही. That's it. Thank you.